श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, या दिव्य आणि चमत्कारिक संदेशासमोर जर तू आला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज। कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन बदलणार आहे। तुझ्या जीवनामध्ये सुखाचे, आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत। या संदेशानंतर तुझ्या पाठीमागील शत्रुपीडा संपुष्टात येणार आहे। तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत। तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। तेव्हा बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नको। शांत मनाने स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत ऐक। स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल चालू होत आहे। कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप मोठ्या दुःखाचा, संकटाचा आणि या शत्रुपीडेचा सामना केला आहे। खूप वेळा या लोकांसमोर तुला झुकावे लागले आहे। खूप काही कार्यांमधून तू मनातून खचून माघार घेतली आहेस। पण बाळा, आता नाही। आता सर्व काही तुझ्या मनातील इच्छित प्राप्त करण्याची ती शुभ वेळ जवळ आली आहे। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस। आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची वेळ आता जवळ आली आहे। कारण बाळा, तुझी मदत करण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे। बाळा, तुला माझी मदत हवी आहे ना? स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, आता ज्या काही तुला आजपर्यंत शत्रुपीडा झाली आहे, जो काही तुझा अपमान या लोकांनी वेळोवेळी केला आहे, ज्या काही तुला आर्थिक चिंता सतावल्या आहेत, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे। खूप काही संकेतांनी भरलेला हा संदेश, हे दिव्य मार्गदर्शन दुर्लक्ष करू नको। कारण बाळा, जेव्हा जेव्हा सर्व बाजूने सर्व दरवाजे बंद होतात, काही मार्ग सुचत नाही आणि काही केल्या आपल्या मनातील नकारात्मक विचार बाजूला होत नाही, अशा वेळी काय करावे सुचत नाही, कोणतेही मार्ग समोर दिसत नाहीत, अशा वेळी जर तुझ्यासमोर हे सुंदर मार्गदर्शन येत असेल तर तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ तूच आहेस। हो बाळा, कारण कधीकधी आपल्या अंधारमय जीवनामध्ये काही प्रकाश टाकणारा हा संदेश जर तुझ्यासमोर येत असेल तर बाळा, समजून जा, तुझ्या नशिबाचे दरवाजे आता उघडले जाणार आहेत। तुझ्या आयुष्यामध्ये आता अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ जवळ आली आहे। तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा। आजपर्यंत ज्या शत्रूने तुझा विश्वासघात केला आहे, आजपर्यंत ज्या शत्रूने तुला दुःख, यातना, अश्रू सर्व काही देऊन झाले आहे, बाळा, या सर्वांचा हिसाब घेण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे। तेव्हा निश्चिंत राहा। आता चिंता करण्याची गरज नाही, कोणालाही घाबरण्याची गरज नाही। कारण माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खंबीर आहे, त्याच्या मनातील आत्मविश्वास खंबीर आहे आणि त्याचा संयम खूप मजबूत आहे आणि त्याचा विश्वास आमच्यावरचा निडर आहे। तेव्हा बाळा, कधीही, कितीही, कोणतीही बिकट परिस्थिती येऊ, कधीही स्वतःला एकटे समजू नको। कारण ही स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहे। तुझ्या पाठीशी आमचे शुभ आशीर्वाद निरंतर कार्य करत आहेत। तेव्हा कोणालाही घाबरण्याची गरज नाही। तुझ्या कुटुंबावरती आमचा शुभ आशीर्वाद, त्याचे वर्षाव निरंतर आहेत। कारण बाळा, जिथे आमची निरंतर भक्ती केली जाते,
ज्या कुटुंबामध्ये आमचे निरंतर नामस्मरण सुरू असते, बाळा, मनात शंका घेऊच नको. तिथे निरंतर स्वामी माऊलींचा वास निरंतर त्या घरामध्ये असतो. त्या घरावरती आणि त्या घरातील व्यक्तींवरती आमच्या कृपाशीर्वाद निरंतर असतो. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या ज्या वेळी तुम्ही खूप काही संकटांचा सामना करत आहात, ज्या ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही दुःखांचा सामना केला आहे, ज्या ज्यावेळी तुमच्यासमोर खूप काही आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत, बाळा, फक्त आमचे स्मरण कर. कारण त्यावेळी तुम्हाला अलगद बाहेर काढणारे दुसरे तिसरे कोणी नसून फक्त ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली आहे. ब्रह्मांडाची शक्ती आहे ही निरंतर ओळखण्याचा प्रयत्न कर. कारण कधीकधी आपण कोणत्याही संकटातून कसे बाहेर पडलो याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. पण जर तुम्ही तुमच्या अंतर्मनातून डोकावून पाहिलात आणि कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारलेत की मी या संकटातून, या दुःखातून, या शत्रुपीडेतून कसा बाहेर आलो, तर तुम्हाला एकच तुमच्या अंतर्मनाचा आवाज येईल आणि तो म्हणजे फक्त स्वामी माऊलींचा आवाज असेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, जिंदा है. या अभिवचनावरती निरंतर ठाम राहा. कारण बाळा, आम्ही दिसत नसलो तरी आमची सदैव तुझ्यावरती कृपादृष्टी आहे. आमचा निरंतर वास तुझ्या सोभोवताली आहे. तू जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा आमचे सुरक्षा कवच तुझ्या सभोवताली असते. म्हणूनच बाळा, आता तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. तुझ्यासमोर कितीही मोठे संकट येवो, कितीही शत्रुपीडा असो, कितीही तुझे कोणीही वाईट करण्याचा प्रयत्न करो, पण जर ही स्वामी माऊली या सर्वांसमोर ठाम उभी आहे, तर बाळा, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. या सर्वांना ठणकावून सांग की जर ही स्वामी आई माझ्यासोबत आहे तर मला घाबरण्याचे काय कारण. कारण जेव्हा जेव्हा हे लोक तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा आम्ही सदैव तुझ्या पाठीशी तुझी ढाल बनवून उभे आहोत, याचे स्मरण ठेव. म्हणूनच यानंतर तुझ्या आयुष्यातील दिवस बदलणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये अंधकार जाऊन प्रकाशाची वाटचाल सुरू होणार आहे. बाळा, तुझी येणारी प्रत्येक सकाळ, प्रत्येक पहाट सुंदर असणार आहे. तुझ्यासमोर अशा काही संधी समोर येणार आहेत ज्या संधीचे सोने करायला विसरू नको. आणि यानंतर तुझे आयुष्य पूर्णतः परिपूर्ण होणार आहे. मनातील सर्व इच्छित कार्य आता पूर्ण जाणार आहेत. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही खूप मोठ्या काळजीत, संकटात आणि जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर काही आर्थिक चिंता असतात तेव्हा तेव्हा महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला उशिरा का होईना तुमच्या कर्माचे, चांगल्या कर्माचे फळ मिळालेच आहे. बाळा, जेव्हा जेव्हा या गोष्टींचे तुम्हाला अनुभव आले असतील तेव्हा तेव्हा फक्त स्वामी माऊलींचे स्मरण करा आणि भिवू नका. कारण कोणत्याही संकटाचा सामना तुम्ही करण्यासाठी आता सक्षम आहात. अशक्य ते शक्य सर्व काही करून दाखवण्यासाठी तुमच्या पंखामध्ये आम्ही बळ दिले आहे. तेव्हा कोणालाही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही. कारण बाळा, तुमच्यामध्ये दृढ आत्मविश्वास आहे. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. सर्व संकटाचा सामना करण्यासाठी माझा स्वामीप्रिय बाळ पूर्णतः तयार आहे. कारण बाळा, आजपर्यंत प्रत्येक संकटासमोर खचून गेलास, प्रत्येक संकटासमोर माघार घेतलीस, या शत्रूंसमोर हतबल झालास. पण जेव्हा जेव्हा आमची शक्ती तुला प्रदान झाली तेव्हा तेव्हा तू मजबूत बनत गेला. तुझ्यामध्ये अशी काही शक्ती निर्माण झाली की तू नकळतपणे सर्व संकटांचा सामना करण्यासाठी शक्तिवान आणि बलवान तुझ्यामध्ये एक बळ देण्यात आले. जेव्हा जेव्हा तुला असे वाटत होते की या संकटाचा सामना मी कसा करू, त्या क्षणाला फक्त तू आमचे नामस्मरण केल्याने तुझे सर्व संकट, सर्व शत्रुपीडा नष्ट झाली आहे, याचे स्मरण कर. कारण कधी कधी आपल्याला याचे स्मरण नसते की माझ्या आयुष्यातील ही सर्व संकटे कशी नष्ट झाली, ही शत्रुपीडा कशी दूर झाली. कारण बाळा, फक्त एकच आणि ती म्हणजे तुझ्यावर असणारे स्वामी माऊलींचे प्रेम, स्वामी माऊलींची कृपादृष्टी आणि आमचे शुभ आशीर्वाद. आम्ही तुझी साथ कधीही सोडत नाही.
तेव्हा बाळा, कुठल्याही संकटात कधीही स्वतःला एकटे समजू नको. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा काही कार्य हाती करायला घ्याल तेव्हा तेव्हा सकारात्मक विचाराने करा. नकारात्मक विचाराने केलेली कोणतीही कृती संपुष्टात येत नाही. त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त होत नाही. तेव्हा बाळा, कोणतेही कार्य मनापासून करा, चांगल्या विचाराने करा आणि त्या कार्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला मनासारखे यश प्राप्त होत नाही तोपर्यंत माघार घेऊ नका. जर आता मैदानामध्ये उडी मारली आहे तर जिंकल्याशिवाय माघारी येणे नाही. कोणासमोरही हरणे नाही, कोणासमोरही झुकणे नाही. कारण माझा स्वामीप्रिय बाळ भित्रा नाही, संकोची नाही. माझ्या स्वामीप्रिय बाळामध्ये खूप मोठा आत्मविश्वास आहे. बाळा, आमचा तुझ्यावरती जो विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको आणि तुझा आमच्यावरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही ढळू देऊ नको. कारण बाळा, आमची साथ तुम्हाला निरंतर आहे. आमचे शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी निरंतर आहेत. कधीही स्वतःला कोणत्याही वादळात, कोणत्याही संकटात, कोणत्याही शत्रूंसमोर एकटे समजू नका. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आमचे नामस्मरण करता, आम्हाला साथ घालता, त्या क्षणी ही स्वामी माऊली, स्वामी आई तुमच्या निरंतर सोबत येते. तुमच्या अंतःकरणामध्ये निरंतर आमचा वास असतो. बाळा, कधीही स्वतःला शक्तिहीन समजू नका. तुम्ही खूप शक्तिशाली आहात, तुम्ही खूप चांगल्या स्वभावाचे आहात आणि असेच तुम्ही निरंतर राहा. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या हातून चांगले शब्द, चांगले कर्म आणि तुम्ही काही चांगले शब्द बोलता, त्याचे सर्व काही पडसाद तुमच्या जीवनावरती होत असतात. जेव्हा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा चांगला विचार करता, त्याच्या बाबतीत काहीतरी चांगले करण्याची कृती तुमच्या हातून घडत असते, त्या क्षणी परमेश्वर तुमचा विचार करत असतो. याचे स्मरण राहू द्या. म्हणूनच कोणतेही कार्य करताना आपल्या हातून काही चुका होणार नाहीत याची निरंतर काळजी घ्या आणि मग पहा तुमचे जीवन किती सुंदर असेल. तुमच्या जीवनामध्ये कोणते अद्भुत चमत्कार घडतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कर्माची फळे किती सुंदर तुम्हाला मिळत जातील. फक्त बाळा, शांत राहा, स्वतःवरचा संयम ढळू देऊ नका आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडत आहेत. ही स्वामी माऊली तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडवून आणणार आहे हे फक्त शांत मनाने तुमच्या डोळ्यांनी पहा. कारण बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आता मंगलमय वातावरण तयार होणार आहे. बाळा, आता चिंता नको. चिंता ते करतील ज्या शत्रूने तुला चिंता दिली. अश्रू ते वाहतील ज्यांनी तुला अश्रू दिले. तू फक्त तुझ्यावरती विश्वास ठेव. तू फक्त तुझ्या कार्यावरती लक्ष दे आणि निरंतर निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. बाळा, आता मागे फिरायचे नाही. मागे वळून पाहू नको, खचून जाऊ नको. जे काही कार्य हाती घेतले आहेस ते तडीस नेल्याशिवाय माघारी फिरू नको. कारण जेव्हा जेव्हा कोणतेही कार्य तुमच्या मनासारखे घडत नाही, त्या कार्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर बाळा, तुम्ही खचून जाता, त्वरित माघारी फिरता. पण हीच वेळ असते तुमच्या परीक्षेची, हीच वेळ असते तुमच्या संयमाची आणि हीच वेळ असते तुमचा आमच्यावरती जो विश्वास आहे त्याची परीक्षा पाहण्याची. म्हणूनच शांत राहा, संयमी राहा. जे काही कार्य करत आहात त्याच्यावरती पूर्णतः लक्ष द्या. मनातील सर्व नकारात्मक विचार काढून चांगल्या विचाराने, चांगल्या सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्याची सुरुवात करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा. शांत राहा, आनंदी राहा आणि हा स्वामी माऊलींचा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, हा दिव्य संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही हे संदेश ऐकत असता तेव्हा तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडत असतात, स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडतात ते स्वामी भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका.
स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि आनंद येवो ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.